नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, एन.डी. पाटील कॉलेज मलकापूर आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ, सदस्य अकॅडमिक काउन्सिल, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. महात्मा गांधींनी विविध पुस्तिका लिहिलेल्या आहेत. या पुस्तिकेत गांधींनी अनेक विचार मांडलेले आहेत. गांधींच्या या विविध विचारावर 100 पेक्षा अधिक व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे. यूट्यूबवरचं आजचं हे 73वं व्याख्यान आहे. गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकात ग्राम स्वराज्य या शीर्षकाचा एक लेख लिहिलेला आहे. ग्राम स्वराज्यासंदर्भात, आदर्श खेड्यासंदर्भात गांधींनी जे विचार मांडलेले आहेत त्या विचारांची माहिती आपण आजच्या 73व्या भागात घेतो आहोत. गांधी असं म्हणतात की शहरी भारत आणि ग्रामीण भारत यापैकी एकाची निवड आपणाला करावी लागेल. कारण गांधींच्या काळात ब्रिटिश राजवटीतच शहरं अस्तित्वात येत होती आणि शहरं कशी ग्रामीण भागाचं शोषण करत होती हे गांधींच्या लक्षात आलेलं होतं. आणि म्हणून गांधी निर्वाणीचं म्हणतात की शहरी भारत किंवा ग्रामीण भारत यापैकी एकाचीच निवड आपल्याला करावी लागेल. परकीय सत्तेनं शहरं निर्माण केलेली आहेत असं गांधी म्हणतात. ब्रिटिश राजवटीत जी काही थोडी शहरं हिंदुस्थानमध्ये अस्तित्वात आलेली होती ती शहरं ही परकीय सत्तेमुळेच, ब्रिटिशांच्या राजवटीमुळेच निर्माण झालेली आहेत असं गांधींनी स्पष्टपणे या लेखात म्हटलेलं आहे. गांधी असं म्हणतात की शहरं खेड्यांना लुटत आहेत. म्हणजे एक शहर असेल तर ते शहर, एक शहर आजूबाजूच्या सगळ्या गावांना, सगळ्या खेड्यांना लुटतं असं गांधींचं निरीक्षण होतं. शहरं खेड्यातील दौलत धुवून येत आहेत आणि खेड्यांचं हे जे शोषण चालू आहे शहरांकडून, शहरातील लोकांच्याकडून, हा संघटित हिंसेचाच एक प्रकार आहे असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की जर खेड्यांचा नाश झाला तर भारताचा नाश होईल. खेड्यांचा नाश म्हणजे संपूर्ण भारताचा नाश, अशा प्रकारचं सूत्र, अशा प्रकारचं भाकीत गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात व्यक्त केलेलं आहे. खेड्यांचा नाश झाला तर भारताची अस्मिता नष्ट होईल असंही गांधी म्हणतात. म्हणजे भारताची जी अस्मिता आहे, भारत संपूर्ण जगात जो ओळखतो तो या भारतात असणाऱ्या असंख्य लाखो खेड्यामुळंच. आणि जर अशा प्रकारे खेड्यांचा नाश झाला आणि शहरच अस्तित्वात येऊ लागली तर भारताची अस्मिता नष्ट होईल असं गांधी म्हणतात. गांधींनी या पुस्तकात, या लेखामध्ये अहिंसाधिष्ठित स्वराज्याची संकल्पना मांडलेली आहे. गांधींना स्वराज्य अपेक्षित आहे. म्हणजे भारतातून ब्रिटिशांना हुसकावून लावल्यानंतर जे स्वराज्य निर्माण होईल ते स्वराज्य अहिंसाधिष्ठित असलं पाहिजे, हिंसेवर आधारित असता कामा नये अशा प्रकारचा विचार गांधींनी मांडलेला आहे. आणि गांधी असं म्हणतात अहिंसाधिष्ठित स्वराज्य म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे स्वराज्य मिळेल, जे स्वराज्य असेल, जे स्वातंत्र्य असेल ते अहिंसाधिष्ठित स्वातंत्र्य असेल
आणि अशा स्वराज्यात, अशा भारतात, अशा हिंदुस्थानात खेड्यांना योग्य स्थान असलं पाहिजे असं गांधी म्हणतात. गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात ग्रामस्वराज्य या शीर्षकाच्या लेखात ग्रामस्वराज्य प्रधान प्रजातंत्राची संकल्पना मांडलेली आहे. आदर्श खेड्याची संकल्पना मांडलेली आहे. आदर्श ग्राम स्वराज्याची संकल्पना मांडलेली आहे. गांधी असं म्हणतात की अशा खेड्यात, अशा ग्रामस्वराज्यात कोणीही आपल्या प्राथमिक गरजाबाबत शेजाऱ्यांच्यावर विसंबून असणार नाही. म्हणजे सगळ्या गरजा ह्या खेड्यातच भागाव्यात असा विचार गांधींनी मांडलेला आहे. ज्या काही प्राथमिक गरजा आहेत, जीवनावश्यक गरजा आहेत, त्या खेड्यातच भागल्या पाहिजेत आणि इतर ज्या गरजा असतील त्या गरजा शेजाऱ्यांच्या सहकार्यानं भागवाव्यात असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की प्रत्येक खेडं स्वतःच्या गरजेपुरतं धान्य आणि वस्त्रप्रावणापुरता पुरेल इतका कापूस पिकवेल. म्हणजे खेड्यानं, प्रत्येक खेडं स्वावलंबी असलं पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक गावानं, प्रत्येक खेड्यानं स्वतःच्या गरजा भागतील, गावातील सर्व लोकांच्या गरजा भागतील एवढं अन्नधान्य पैदा करावं आणि एवढाच कापूस उत्पादन करावा की ज्या कापसाचा उपयोग वस्त्रासाठी आणि इतर गरजासाठी होत असतो. गांधी असं म्हणतात की प्रत्येक गावात गुरांना चरण्यापुरती जागा असेल, गावकऱ्यांना आणि मुलाबाळांना खेळण्यासाठी त्या गावात जागा राखून ठेवलेली असेल. गांधींनी आदर्श खेड्याची संकल्पना मांडलेली आहे. आदर्श ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडलेली आहे. आणि गांधी असं म्हणतात की माझ्या स्वप्नातील, माझ्या कल्पनेतील आदर्श खेडं असं असलं पाहिजे की त्या खेड्यात प्रत्येक गावात गुरांना चरण्यापुरती जागा असली पाहिजे आणि गावकऱ्यांना, त्यांच्या मुलांना खेळण्यासाठी जागा राखून ठेवलेली असली पाहिजे. आणि अशा प्रकारे पिकासाठी, अन्नधान्य पैदा करण्यासाठी, कापूस उत्पादन करण्यासाठी, गुरांना चरण्यासाठी, लोकांना खेळण्यासाठी जागा वापरल्यानंतर जर गावातली जागा शिल्लक राहिली तर त्या शिल्लक जागेचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी इतर पिकांकरता करावा असं गांधी म्हणतात. पण इतर पिकं कोणती ते गांधींनी सांगितलेलं आहे की गांजा, अफू, तंबाखू या पिकासाठी जागा वापरू नये, जमीन वापरू नये असं गांधी स्पष्टपणे म्हणतात. म्हणजे अन्नधान्यासाठी, कापसासाठी जमीन वापरल्यानंतर खेळासाठी, गाई गुरांसाठी जमीन राखून ठेवल्यानंतर गावातली जर जमीन शिल्लक राहिली तर त्या शिल्लक जमिनीचा वापर पैसे मिळवण्यासाठी करावा, इतर पिकांसाठी करावा, पण गांजा, अफू आणि तंबाखूचं उत्पादन करू नये असं गांधी म्हणतात. कारण गांधींच्या काळात ब्रिटिश राजवटीत गांजा, अफू आणि तंबाखूचं उत्पादन घेतलं जात होतं आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम गांधींच्या लक्षात आलेले होते. आणि म्हणून गांधींनी सांगितलं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुद्धा अशा आदर्श खेड्यामध्ये गांजा, अफू आणि तंबाखूचं उत्पादन होता कामा नये. त्यांचा हा जो विचार आहे गांधींचा, तो आजही अतिशय उपयुक्त आहे. कारण आजही प्रचंड व्यसनाधीनता आपण पाहतो आहोत. गांधी असं म्हणतात की अशा प्रत्येक आदर्श गावात, प्रत्येक खेड्यात स्वतःचं नाट्यगृह असलं पाहिजे. म्हणजे लोकांच्या करमणुकीची सुद्धा काळजी गांधींनी घेतलेली आहे. गांधी असं म्हणतात की नाट्यगृह असलं पाहिजे, शाळा असली पाहिजे आणि प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात एक सभागृह असलं पाहिजे असंही गांधी म्हणतात. सर्वांच्या पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था असली पाहिजे. त्यासाठी खेड्यातील विहिरी आणि जे तलाव आहेत त्यांचं योग्य नियंत्रण केलं पाहिजे. विहिरींचं, तलावांचं जर योग्य नियंत्रण केलं, योग्य नियोजन केलं, पाणी पुरवठ्याचं व्यवस्थापन केलं
तर खेड्यातील गावातील सर्व लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागू शकतील असं गांधी म्हणतात. आणि प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे असंही गांधींनी म्हटलेलं आहे की त्यांचा जो विचार आजही अतिशय उपयुक्त आणि गरजेचा आहे. गांधी असं म्हणतात की सर्व शिक्षण हे बुनियादी शिक्षण असलं पाहिजे, देशी शिक्षण असलं पाहिजे. विदेशी शिक्षण की ज्या शिक्षण पद्धतीवरती इंग्लंडच्या शिक्षण पद्धतीची छाप पडलेली आहे, प्रभाव पडलेला आहे, अशा प्रकारचं शिक्षण खेड्यात नसावं. सर्व प्रकारचं शिक्षण हे बुनियादी शिक्षण, देशी शिक्षण, या लोकांना जगण्यासाठी उपयोगी पडेल अशा प्रकारचं शिक्षण असावं असं गांधी म्हणतात. आणि गावची सर्व कामं सहकारानं, एकमेकांच्या सहकार्यानं झाली पाहिजेत असंही गांधी म्हणतात. अशा गावात, अशा आदर्श गावात, अशा आदर्श खेड्यात जातपात आणि अस्पृश्यता आढळणार नाही. जातपात लोकांनी पाळू नये, अस्पृश्यता पाळू नये, तेच खेडं आदर्श खेडं असं गांधींना म्हणायचं. कारण गांधींच्या काळामध्ये ब्रिटिश राजवटीत जातीभेद, धर्मभेद, वंशभेद आणि अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात होती. मग त्याच खेड्याला आदर्श खेडं, त्याच खेड्याला चांगलं स्वराज्य, ग्रामस्वराज्य म्हणता येईल की ज्या खेड्यात जातपात पाळली जात नाही, जातीभेद पाळले जात नाहीत, अस्पृश्यतेचं पालन केलं जात नाही, तेच खेडं आदर्श खेडं असं गांधींना म्हणायचं. गांधी असं म्हणतात की अहिंसा पूर्ण सत्याग्रह आणि असहकार हे त्या आदर्श खेड्याचं एकमेव शासन शस्त्र असेल. जे काय अन्याय झाला असेल तर लोकांनी सत्याग्रह करावा आणि तो सत्याग्रह अहिंसापूर्ण असावा आणि फार फार तर असहकाराचं शस्त्र उपसावं असं गांधी म्हणतात. गांधींनी ग्रामसैन्याची संकल्पना मांडलेली. ते असं म्हणतात की प्रत्येक गावाचं, प्रत्येक खेड्याचं एक छोटं सैन्य असलं पाहिजे. आणि हे सैन्य, हे सैनिक गावाचा आळीपाळीने पहारा करतील, गावाचं रक्षण करतील. आणि हे सैनिक कोण आहेत, त्यांची नावं एका ठिकाणी नमूद असतील असंही गांधी म्हणतात. गांधींनी शासन नियंत्रणाची सुद्धा संकल्पना मांडलेली. म्हणजे खेड्यातलं जे शासन आहे, गावातलं शासन, आदर्श गावातलं शासन कसं असेल तर गांधी असं म्हणतात की अशा गावाकरता, प्रत्येक गावाकरता, प्रत्येक आदर्श गावाकरता गावातील 5 पंचांची निवड केली पाहिजे शासन नियंत्रण करण्यासाठी. आणि हे पंच निवडण्याचा अधिकार स्त्री पुरुषांना असला पाहिजे. गावातले स्त्री पुरुषच हे 5 पंच निवडतील, ते गावाचं नियंत्रण करतील, गावाचा कारभार करतील, शासन चालवतील. पण जे स्त्री पुरुष पंचांची निवड करणार आहेत ते स्त्री पुरुष विशिष्ट योग्यतेचे असले पाहिजे आणि त्यासाठी योग्य नियम असले पाहिजेत असंही गांधी म्हणतात. आणि गांधी पुढे असं म्हणतात की असं जे खेडं आहे, या खेड्यामध्ये दंड आणि कैदेची गरजच उरत नाही. जी खेडी आदर्श आहेत, चांगली आहेत, अशा खेड्यात गुन्हा घडणार नाही. म्हणून कैदेची, शिक्षेची गरज नाही, दंडाची गरज नाही असं गांधी म्हणतात. आणि त्यामुळं धारासभा असेल, न्यायसभा आणि कार्यकारिणी सभा यांची सर्व कामं एका वर्षाकरता ही पंचायत एकाच ठिकाणाहून करू शकेल. जे गावचा कारभार, गावची पंचायत कशी असेल ते गांधींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. गांधी असं म्हणतात की प्रत्येक खेड्यांनी अशी व्यवस्था निर्माण करावी, ग्रामस्वराज्यात सरकार फाजील हस्तक्षेप करणार नाही. सरकारच्या हस्तक्षेपाला, अतिरेकी हस्तक्षेपाला गांधींचा अर्थातच विरोध होता. कारण ग्रामस्वराज्याची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. ग्रामस्वराज्याचा
स्वातंत्र्याचा पुरस्कार, स्वराज्याचा पुरस्कार गांधींनी केलेला होता. आणि गांधी असं म्हणतात की अशा प्रत्येक आदर्श खेड्यात स्वतःची व्यवस्था असावी. प्रत्येक खेड्याचा कारभार त्या गावातल्या स्त्री पुरुषांनी निवडून दिलेल्या पंचामार्फत व्हावा आणि सरकारनं अनावश्यक हस्तक्षेप करू नये असे गांधी म्हणतात. या ग्रामशासनात व्यक्तीच स्वतःचं सरकार निर्माण करील. व्यक्ती आणि सरकार दोघेही अहिंसेचं पालन करतील असं गांधी म्हणतात. कारण गांधींनी अहिंसाधिष्ठित ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेचा पुरस्कार केलेला आहे. आणि गांधी विश्वासानं खात्रीपूर्वक असं म्हणतात की असं आदर्श खेडं, असा आदर्श ग्राम अखिल जगाविरुद्ध स्वतःचं रक्षण करू शकेल. एवढा प्रचंड आत्मविश्वास गांधींना होता. प्रत्येकानं स्वतःच्या आणि गावाच्या प्रतिष्ठेकरता आत्मबलिदान करावं असंही गांधींनी म्हटलेलं आहे. असं आदर्श ग्रामस्वराज्य, आदर्श खेडं निर्माण करणं सोपं नाही याची सुद्धा गांधींना जाणीव होती. एका रात्रीत अशी खेडी तयार होणार नाहीत. अशी आदर्श खेडी तयार होण्यासाठी अनेक वर्ष लागतील याची गांधींना कल्पना होती. म्हणून या पुस्तकात गांधी असं म्हणतात की असं आदर्श खेडेगाव निर्माण करता करता एखाद्याला संपूर्ण आयुष्य वेचावं लागेल. जे 1-2 वर्षात अशा प्रकारच्या आदर्श खेडी तयार होणार नाहीत. जो कोणी या खेड्यात जाऊन राहील आणि अशा प्रकारचं आदर्श खेडं तयार करण्याचा प्रयत्न करील त्याला कदाचित संपूर्ण आयुष्य वेचावं लागेल असं आदर्श खेडं तयार करण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारचं आदर्श खेडं तयार करणं ही संकल्पना सोपी नाही. पण आदर्श खेडी तयार झाली पाहिजेत असं गांधी स्पष्टपणे या पुस्तकात म्हणतात. गांधी असं म्हणतात की ज्या मनुष्याला ग्रामीण परिसराबद्दल, ग्रामीण भागाबद्दल, खेड्याबद्दल आणि खऱ्या प्रजातंत्राबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, असा कोणीही मनुष्य एखाद्या गावी जाऊन स्थायिक होऊ शकतो. त्या गावात त्यानं जावं, एखादं गाव निवडावं आणि त्या गावात जाऊन स्थायिक व्हावं आणि त्या गावालाच सर्वस्व मानून त्या कामात म्हणजे ग्रामस्वराज्याच्या उभारणीच्या कामात स्वतःला झोकून द्यावं, मग्न राहावं असं गांधी म्हणतात. आणि असा मनुष्य खेड्यात गेल्याबरोबर तो त्या गावाचा भंगी असेल, कातकरी असेल, चौकीदार असेल, वैद्य असेल आणि शिक्षक सुद्धा असेल. म्हणजे ग्रामस्वराज्य आदर्श खेडं निर्माण करण्यासाठी गांधींना अशा स्वयंसेवकांची, अशा लोकांची गरज होती की ज्या लोकांना ग्रामीण भागाबद्दल, खेड्याबद्दल प्रेम आहे, आस्था आहे, आदर आहे आणि त्या खेड्यात प्रजातंत्राची, लोकांच्या शासनाची उभारणी करण्याची त्याची इच्छा आहे. असा मनुष्य खेड्यात गेला पाहिजे आणि तिथं त्यानं झोकून देऊन काम केलं पाहिजे. आणि त्या मनुष्यानं त्या खेड्यात जाऊन अनेक प्रकारच्या भूमिका निभावल्या पाहिजेत. म्हणजे त्यानं गावची स्वच्छता केली पाहिजे, तो गावचा भंगी असला पाहिजे, कातकरी झाला पाहिजे, गावचं रक्षण केलं पाहिजे म्हणजे चौकीदार असला पाहिजे आणि गावातील लोकांना वैद्यकीय सल्ला, औषधं सुद्धा त्याला देण्याचं ज्ञान असलं पाहिजे म्हणजे तो वैद्य असला पाहिजे, तो डॉक्टरही असला पाहिजे आणि गावातील मुलांना, लोकांना शहाणं होण्याचं शिक्षण सुद्धा देणारा शिक्षक असला पाहिजे असं गांधी म्हणतात. आणि असे लोक जर प्रत्येक खेड्यात जाऊन राहिले, कायमचे स्थायिक झाले आणि गावाची स्वच्छता केली, गावातील लोकांना शिकवलं, मार्गदर्शन केलं आणि गावाचं रक्षण केलं तर अशा प्रकारे आदर्श खेडी भारतात तयार होतील असं गांधी म्हणतात. गांधींच्या काळात भारतातली जवळजवळ सर्व खेडी ही परावलंबी होती. कारण भारतावरती ब्रिटिशांची राजवट होती, असह्य होती, खेडी उद्ध्वस्त झालेली होती, अस्वच्छ होती, उकिरड्यासारखी त्यांची अवस्था झाली होती. ते गावाबाहेरचे जसे उकिरडे असतात, घाणीचे ढीग असतात, तशा प्रकारची अवस्था गांधींच्या काळात भारतातील खेड्यांची झालेली होती. हे निरीक्षण स्वतः गांधींनी केलेलं आहे संपूर्ण भारतात फिरून.
आणि म्हणून गांधींनी आदर्श खेडं कसं असावं याचं चित्र ग्रामस्वराज्य या लेखामध्ये रेखाटलेलं आहे. गांधी असं म्हणतात की खेड्यामध्ये विविध कलांचा सुद्धा विकास झाला पाहिजे. कोणत्या कलांचा विकास झाला पाहिजे हे सुद्धा गांधींनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात, ज्या कलाकुसरीला बाहेरील जगात मागणी असेल, ज्या कलाकुसरीला बाहेरील जगात मार्केट असेल, बाजारपेठ असेल, अशा प्रकारच्या कलांचा विकास खेड्यात झाला पाहिजे. जे गांधींना असं वाटत होतं की खेड्यातील लोकांनी शहरातील किंवा बाहेरच्या देशातील वस्तू खरेदी करू नयेत, उलट आपल्या खेड्यातील वस्तूंना बाहेरच्या देशात, बाहेरच्या बाजारपेठेत, शहरामध्ये मागणी निर्माण झाली पाहिजे. म्हणजे 4 पैसे खेड्यात येतील आणि खेड्यांचा विकास होईल. म्हणजे खेड्यात अशा प्रकारच्या कलांचा विकास झाला पाहिजे. अशा प्रकारे कलाकुसरीचे व्यवसाय निर्माण झाले पाहिजेत की ज्या कलाकुसरीच्या वस्तूंना बाहेरच्या देशामध्ये चांगली मागणी असेल. असा अतिशय चांगला विचार, की जो विचार आजही उपयुक्त आहे, अशा प्रकारचा विचार गांधींनी या ठिकाणी मांडलेला आहे. गांधी असं म्हणतात की अशा कलांचा जर खेड्यात विकास झाला तर खेड्यांची प्रगती होईल. गांधी असं म्हणतात की खेडी, भारतातली खेडी जेव्हा पूर्णतः विकसित होतील तेव्हा अशा कलाकारांची कमतरता भासणार नाही. कारण कलाकुसरीच्या वस्तू तयार करणारे कारागीर, त्यांची कमतरता भासेल. कारण प्रत्येक खेड्यात एवढे कलाकार कुठून आणणार असा प्रश्न होता. पण खेड्यांचा जर पूर्ण विकास झाला तर असे कलाकार मिळतील आणि त्या कलाकारांची कमतरता भासणार नाही असं गांधी म्हणतात. कवी, शिल्पकार, भाषा पंडित आणि संशोधक सर्व त्या गावात असतील. म्हणजे ज्या गावामध्ये कवी असतील, शिल्पकार असतील, भाषा पंडित असतील, संशोधक असतील, विविध प्रकारची कारागिरी करणारे कारागीर असतील, ते खेडं हे विकसित खेडं, पूर्णतः विकसित खेडं, आदर्श खेडं असेल, चांगलं खेडं असेल असं गांधींना सुचवायचं. गावात न मिळणारी वस्तू ही असता कामा नये. गावात न मिळणारी अशी जीवनोपयोगी एकही वस्तू असणार नाही. सर्व वस्तू गावात मिळतील. म्हणजे जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत, या जीवनावश्यक वस्तू सर्व त्या गावातच निर्माण होतील. अशी एकही जीवनोपयोगी वस्तू असणार नाही की ती गावात तयार होणार नाही. गांधी असं म्हणतात की आजची, म्हणजे त्या काळात ब्रिटिश राजवटीत गांधींनी भारतीय खेड्यांचं जे वर्णन केलेलं आहे, भारतीय खेड्यांचं जे निरीक्षण केलेलं आहे, ती खेडी उद्ध्वस्त होती, अस्वच्छ होती, उकिरड्यासारखी होती. आणि म्हणून गांधी असं म्हणतात की आजची उद्ध्वस्त, उकिरड्यासारखी असलेली खेडी ही उद्या नक्कीच उद्यानं बनतील असा विश्वास गांधींनी व्यक्त केलेला आहे. त्यासाठी म्हणजे उद्ध्वस्त, असहाय्य, परावलंबी, अस्वच्छ, उकिरड्यासारखी असलेली खेडी जर आदर्श चांगली उद्यानं बनायची असतील तर त्यासाठी ग्रामस्वराज्य आणि गांधींनी खेड्यांच्याकडून ज्या अपेक्षा केल्यात त्या अपेक्षा पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. गांधी असं म्हणतात की अशा गावातील लोकांना, म्हणजे आदर्श गावातील लोकांना, की ज्या गावामध्ये ग्रामस्वराज्याची संकल्पना अस्तित्वात आलेली आहे, लोकांचं स्वराज्य आहे, लोकांचं राज्य आहे, सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी आहे, अशा गावातील लोकांना ठकवणं, लुबाडणं शक्य होणार नाही असाही विश्वास गांधी व्यक्त करतात. गांधी असं म्हणतात की खेड्यांच्या पुनर्रचनेच्या कामास आत्तापासूनच सुरुवात केली पाहिजे. आत्तापासून म्हणजे गांधी असं म्हणतात की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे काम केलंच पाहिजे. पण आज भारत पारतंत्र्यात आहे, ब्रिटिश राजवटीच्या वरवंट्याखाली भारत आहे. असं असताना सुद्धा, भारत पारतंत्र्यात असताना सुद्धा आपण आदर्श खेडी निर्माण करण्याच्या कामासाठी झोकून दिलं पाहिजे असं गांधी म्हणतात. आणि हे काम दिखाऊ न होता भरीव असावं असंही गांधी म्हणतात. म्हणजे कोणाला तरी दाखवण्यासाठी
प्रसिद्धी मिळवण्यासाठी असं काम करू नये, तर हे काम भरीव असावं असं गांधी म्हणतात. गांधींचं आणखी एक निरीक्षण त्या काळात असं होतं शहरांच्या बद्दल, की गांधी असं म्हणतात की भारतातली जी शहरं आहेत ही शहरं खेड्यांचं शोषण करून त्यांना नागवित आहेत, त्यांना लुबाडत आहेत, त्यांचं शोषण करत आहेत, त्यांचं नुकसान करत आहेत असं गांधी म्हणतात. ज्या वस्तू खेड्यात तयार होतात त्या वस्तू शहरांनी बनवू नयेत असाही एक चांगला विचार गांधींनी त्या काळच्या दृष्टीनं मांडलेला होता. म्हणजे शहरांनी खेड्यातील लोकांच्या उपयोगाच्या वस्तू तयार केल्या तर खेड्यातल्या वस्तू खपणार नाहीत, खेड्यातले उद्योग टिकणार नाहीत. म्हणून गांधींनी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात गांधी असं म्हणतात की ज्या वस्तू खेड्यातील लोक बनवतात, खेड्यात बनतात, त्या वस्तू शहरात बनवू नयेत, शहरांनी त्या वस्तू बनवू नयेत. म्हणजे खेड्यातल्या लोकांच्या वस्तू, खेड्यातील लोकांच्या जिन्सा खपतील असं गांधी म्हणतात. शहरांनी ग्रामीण निर्माणाच्या बाजारपेठेचं काम केलं पाहिजे. म्हणजे शहरातील लोकांनी ग्रामीण भागातील वस्तू खरेदी केल्या पाहिजेत असं गांधी म्हणतात. म्हणजे शहरांनी वस्तू तयार करण्याऐवजी ग्रामीण भागातून वस्तू खरेदी कराव्यात असं गांधींना सुचवायचं आहे. गांधी असं म्हणतात की सर्व गावांना स्वावलंबीच बनावं लागेल. गाव स्वावलंबनाच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक गावाची उभारणी ही स्वावलंबनाच्या पायावर असली पाहिजे असं गांधी म्हणतात. अशी गावच पुष्कळ चांगलं काम करू शकतील असं गांधी म्हणतात. गांधी म्हणतात आदर्श खेड्यात संपूर्ण स्वच्छता असेल. आदर्श खेड्यात प्रत्येक घरामध्ये, झोपडीमध्ये भरपूर हवा, उजेड किंवा प्रकाश असेल. आदर्श खेड्यातली घरं कशी असतील, कशी असावीत हे सांगताना गांधी म्हणतात की प्रत्येक घरात, प्रत्येक झोपडीत भरपूर सूर्यप्रकाश, भरपूर हवा, भरपूर उजेड असेल आणि प्रत्येक घराला, झोपडीला अंगण असेल. या अंगणात त्यांना भाजीपाला पिकवता येईल, गुरंढोरं बांधता येतील, एवढी अंगण, एवढं जागा असावी असं गांधी म्हणतात. रस्त्यावरती धूळ असणार नाही आणि जी घरं बांधकामासाठी साहित्य लागतं, झोपडी बांधण्यासाठी जे साहित्य लागतं ते त्या गावापासून 5 मैलाच्या आत जे साधन सामग्री उपलब्ध आहे त्या साधनापासून ती घरं बांधावीत, त्या झोपड्या बांधाव्यात असंही गांधी म्हणतात. गांधी म्हणतात की अशा खेड्यामध्ये रस्त्यावरती धूळ असणार नाही, स्वच्छता असेल. गावात पुरेशा विहिरी असतील आणि या विहिरी सर्वांना खुल्या असतील. संपूर्ण भारतात फिरताना गांधींना काही ठिकाणी असं जाणवलं की अस्पृश्यांना, काही जातीच्या लोकांना विहिरीचं पाणी पिता येत नाही, त्यांच्यासाठी विहीर वेगळी आहे, पाणवठा वेगळा आहे. म्हणून गांधी असं म्हणतात की आदर्श खेड्यामध्ये मात्र सर्व विहिरी, तलाव सर्व जाती धर्माच्या लोकांना खुली असतील. सर्वांची आपापली देवळं असतील, कारण गावात सर्व जाती धर्माचे लोक राहतात हे गांधींना माहीत होतं. आणि म्हणून संघर्ष टाळण्याकरता लोकांनी आपापल्या दैवतांची देवळं बांधायला हरकत नाही असंही गांधींना या ठिकाणी सुचवायचं आहे. आणि सर्वांची आपापली देवळं असतील. गावात मात्र एक सभागृह असेल असंही गांधी म्हणतात. म्हणजे प्रत्येकाची, प्रत्येक जातीची, समूहाची, धर्माची वेगवेगळी देवळं असली, प्रार्थनास्थळं असली तरी सुद्धा गावात सभागृह मात्र एकच असावं आणि सर्वांनी एके ठिकाणी बसावं असं गांधी म्हणतात. गांधी म्हणतात आदर्श खेड्यात गुरांना चरण्यासाठी जागा असेल, दुग्ध योजना असेल, कारण पोषण आहारासाठी दुधाचं महत्त्व गांधींनी ओळखलेलं होतं आणि म्हणून दुग्ध योजनेचा पुरस्कार गांधींनी केलेला होता. गांधी म्हणतात प्रत्येक गावात, प्रत्येक आदर्श खेड्यात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा असतील आणि या शाळेतून मात्र औद्योगिक शिक्षण दिलं पाहिजे असं गांधी म्हणतात. जे उद्योगांना उपयुक्त पडेल अशा प्रकारचं शिक्षण द्यावं, अशा प्रकारचा विचार गांधींनी जवळजवळ 100 वर्षापूर्वी केलेला आहे. म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत सुद्धा औद्योगिक शिक्षण दिलं पाहिजे हा गांधींचा विचार
आजही उपयुक्त आहे. गांधी असं म्हणतात, ग्रामपंचायत गावातील लोकांची भांडणं मिटवण्याचं काम करेल. म्हणजे गावात जर काही वाद झाला, भांडणं झाली, तर ती भांडणं मिटवण्याचं काम ग्रामपंचायतच करेल. गावाच्या बाहेर हा संघर्ष जाणार नाही, गावाच्या बाहेर भांडणं जाणार नाहीत असं गांधी म्हणतात. आपलं धान्य, आपली भाजी, फळं यासाठी ही खेडी स्वतः प्रयत्न करतील. खादीसुद्धा स्वतः निर्माण करतील. जे धान्य असेल, भाजी असेल, फळं असतील, खादीचं कापड असेल, हे सगळं खेडी स्वतः निर्माण करतील असं गांधी म्हणतात. म्हणजे त्यासाठी त्यांना शहरावरती अवलंबून राहावं लागणार नाही असं गांधी म्हणतात. खेड्यांची प्रगती कशी होईल हे सांगताना गांधी म्हणतात की खेड्यांची जी लुटमार होते ती लुटमार थांबली तरच खेड्यांना संजीवन मिळेल, खेड्यांची प्रगती होईल. शहरातून खेड्यातील लोकांची, खेड्यांची जी लुटमार होते ती लुटमार थांबली पाहिजे असं गांधी म्हणतात. खेड्यांनी फक्त स्वतःच्या गरजा भागवण्यापुरत्याच वस्तू बनवाव्यात आणि त्यासाठी यंत्रांचा वापर अवश्य करावा, परंतु अशा यंत्रांचा वापर त्यांनी इतरांना नागवण्याकरता करू नये असंही गांधी म्हणतात. जे गांधींचा यंत्रांना विरोध आहे, पण गांधी असं म्हणतात की लोकांनी अशी यंत्र वापरावीत की ती यंत्र किंवा अवजारं ते स्वतः करू शकतील. स्वतः बनवलेल्या यंत्रांचा वापर करावा आणि ह्या यंत्रांचा वापर इतरांच्या शोषणासाठी करू नये असं गांधी म्हणतात. गांधींनी गावातील ग्रामोद्योगाबद्दल सुद्धा काही अतिशय चांगले विचार मांडलेले आहेत. गांधी असं म्हणतात की आम्ही म्हणजे लोकांनी आपल्या दैनंदिन गरजा खेड्यात निर्माण होणाऱ्या वस्तूद्वारेच भागवल्या पाहिजे. शहरातील वस्तूवरती विसंबून राहता कामा नये. खेड्यात ज्या वस्तू तयार होतात त्या वस्तूंचाच वापर करावा असं गांधी म्हणतात. आणि या वस्तू गावातील कारागिरांकडूनच विकत घ्याव्या. सुरुवातीला थोडी जास्त किंमत द्यावी लागेल. या कारागिरांकडून सुरुवातीला निकृष्ट दर्जाच्या वस्तू मिळतील, तरीसुद्धा जास्त किंमत देऊन निकृष्ट दर्जाची वस्तू विकत घ्यावी लागली तरीसुद्धा त्या घ्याव्यात असं गांधी म्हणतात. आणि जेव्हा आपण अशा कारागिरांना भरपूर उत्तेजन देऊ तर हे कारागीर उत्तरोत्तर हळूहळू चांगल्या श्रेष्ठ दर्जाच्या वस्तू बनवतील असं गांधी म्हणतात. म्हणजे गांधींनी सांगितलेलं आहे की खेड्यातील कारागिरांकडूनच वस्तू घेतल्या पाहिजेत. काही जण म्हणतील की वस्तू महाग आहेत, निकृष्ट दर्जाच्या आहेत, तरीसुद्धा त्या घ्याव्यात असा अतिशय चांगला विचार गांधींनी मांडलेला आहे. म्हणजे कारागीर उद्ध्वस्त होणार नाही आणि अशा प्रकारे त्यांच्या महाग वस्तू, हलक्या वस्तू घेऊन आपण त्यांना काही नफा मिळवून दिला तर त्यांची कारागिरांची उत्तरोत्तर प्रगती होईल आणि ते चांगल्या वस्तू बनवतील, कमी किमतीत वस्तू विकतील याची खात्री गांधींना होती. गांधी असं म्हणतात की ग्रामोद्योगांचा, खेड्यापाड्यात जे उद्योग आहेत या उद्योगांचा जर नाश झाला तर या देशातली सर्व 7 लाख खेडी नाश पावतील. म्हणजे ग्रामोद्योगावरती सुद्धा गांधींनी मोठा भर दिलेला आहे. म्हणजे या देशातल्या 7 लाख खेड्यांना वाचवायचं असेल तर ग्रामोद्योगांचा विकास झाला पाहिजे, त्यांना संजीवन मिळालं पाहिजे असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की प्रगत देशात वीज, पाणी, तेल इत्यादींचा वापर केला जातो, पण तसा जर वापर आपण भारतात केला तर आपण गुलाम बनू असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की ठराविक काम पूर्ण करण्यासाठी माणसं कमी पडत असतील तरच यंत्रांचा वापर करावा. यंत्रांचा वापर केव्हा करावा? माणसं कमी पडत आहे आणि काम वेळेत पूर्ण होत नसेल तरच यंत्रांचा वापर करावा. भारतात यंत्रांचा वापर करावा का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की भारतात प्रचंड मनुष्यबळ आहे आणि यंत्रांचा वापर केला तर बेकारी वाढेल. गांधी असं म्हणतात, अनेक लोक आळसात जगत आहेत म्हणूनच ते दारिद्र्यात जगत आहेत. लोकांच्या दारिद्र्याचे कारण गांधी सांगतात की ते आळसात जगत आहेत, शरीरश्रम करत नाहीत म्हणून ते दारिद्र्यात आहेत. आणि अशा लोकांना यंत्राऐवजी
या लोकांच्या शारीरिक श्रमाचा वापर करावा असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की हे जे लोक आहेत, आळसा जगत आहेत, त्यांना जो फावला वेळ भरपूर आहे, त्या फावल्या वेळी त्यांना उत्पादनक्षम काम दिलं पाहिजे. गांधी असं म्हणतात की प्रत्येक कापड गिरणी हे गावकऱ्यावर एक महासंकट ठरलेलं आहे. या कापड गिरणीमुळं, महामाईनीमुळं बेकारी वाढत आहे. ही कापड गिरणी, ही महामाईनी लोकांच्या तोंडचे घास काढून घेत आहे असं निरीक्षण गांधींनी त्या काळात नोंदवलेलं होतं. कापड आणि सूत गिरण्यांनी खेड्यातील असंख्य लोकांचं उपजीविकेचं, कताईचं, विणकामाचं साधन हिरावून घेतलेलं आहे असं गांधी म्हणतात. म्हणून त्यांनी कापड गिरण्यांना, सूत गिरण्यांना विरोध केलेला होता. गिरणीतील कापड चांगलं आणि स्वस्त असलं तरी त्यामुळं हजारो मजूर बेकार होता. म्हणून हे स्वस्त कापड खेड्यातील महाग खादीपेक्षा सुद्धा महाग आहे असं गांधी म्हणतात. जे गिरणीत किंवा यंत्रावर तयार झालेलं कापड स्वस्त असलं, चांगल्या क्वालिटीचं असलं तरी सुद्धा या स्वस्त कापडामुळं, कमी किमतीच्या कापडामुळं, चांगल्या क्वालिटीच्या कापडामुळं हजारो लोक बेरोजगार झालेले आहेत असं गांधी म्हणतात. आणि ते पुढे असं म्हणतात की तांदूळ सडण्याच्या पिठाच्या ज्या गिरण्या आहेत त्यामुळं भारतातील स्त्री वर्ग बेकार होत आहे आणि आपल्या आरोग्याचा नाश होत आहे. गांधी असं म्हणतात की ग्रामीण लोकांना यंत्राधिष्ठित काम देऊ नये, शरीर श्रमावर आधारित काम द्यावं, म्हणजे त्यांची बेकारी दूर होईल. ग्रामोद्योगामध्ये, खेड्यापाड्यामध्ये शेकडो वर्षापासूनचे जे छोटे छोटे उद्योग आहेत, ग्रामीण उद्योग आहेत, या उद्योगामध्ये संजीवन ओतणं हा ग्रामीण लोकांच्या उद्धाराचा, उत्कर्षाचा एकमेव मार्ग आहे असं गांधी म्हणतात. तर अशा प्रकारे गांधींनी विविध पुस्तकं लिहिलेली आहेत. यापैकी माझ्या स्वप्नातील भारत हे एक पुस्तक आहे आणि या पुस्तकात ग्राम स्वराज्य शीर्षकाचा एक लेख गांधींनी लिहिलेला आहे. त्याची माहिती आज आपण घेतली. या लेखामध्ये गांधींनी आदर्श खेड्याची, ग्राम स्वराज्याची संकल्पना मांडलेली आहे आणि त्यांचे जे काही विचार आहेत ते विचार आजही उपयुक्त आहेत. कारण भारतात आजही लाखो खेड्यामध्ये अनेक बाबतीत ही खेडी ही मागासलेली आहेत आणि अशा खेड्यांचा उत्कर्ष करायचा असेल, उद्धार करायचा असेल तर अशा खेड्यामध्ये छोटे छोटे उद्योग उभे केले तर ह्या खेड्यांची चांगली प्रगती होऊ शकते. अशा प्रकारचा अतिशय चांगला विचार गांधींनी या लेखामध्ये मांडलेला आहे. पुढच्या 74व्या भागामध्ये गांधींचा आणखी एक विचार आपण पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.